सर्दी, खोकला, अंगदुखी यावर तुम्हाला आजी किंवा आईने हळद दूध दिलंय का? नक्कीच सगळ्यांनीच घेतलं असणार. कारण आपली परंपराच एवढी समृद्ध आहे की त्याचा समजा नीट अभ्यास केला तर आपल्याला औषधांची गरजच पडणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. सुंठ, हळद, लवंग, वेखंड असे कितीतरी घरगुती उपाय आपल्या लहानपणी केले जायचे आणि यामुळे कमीत कमी औषधं लागायची. अशाच एका नैसर्गिक उपायाबद्दल आज आपण माहिती घेऊयात. हळद दूध किंवा गोल्डन मिल्क किंवा टर्मरिक लाते. हो, अगदी परदेशात सुद्धा हे खूप प्रसिद्ध आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं संयुग आहे जे अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लमेटरी, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल या गुणधर्मांनी समृद्ध आहे. आणि दूध हे कॅल्शियम, फॉस्फरस, विटॅमिन डी आणि प्रोटीन याचा उत्तम स्रोत आहे. दुधाला आयुर्वेदामध्ये रसायन म्हटलं आहे, म्हणजेच सप्तधातू पोषक पदार्थ. आणि असे हे दोन गुणकारी पदार्थ एकत्र आल्यानंतर त्याला गोल्डन मिल्क म्हटलं तर नवल नाही. हळद दूध याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. हळदीमध्ये कर्क्युमिन हे जे संयुग आहे ते अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील ते फायटिंग एजंट आहे. शरीरातील आजारांबरोबर लढा देऊन आपली सुरक्षा करतात. त्याचप्रमाणे अँटी इन्फ्लमेटरी आहे, म्हणजेच शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. दुधामध्ये कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, पेप्टाइड्स, प्रोबायोटिक यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. आणि ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण देतो तेव्हा नक्कीच आपण बारीक सारीक आजाराशी खूप चांगल्या पद्धतीने फाईट करू शकतो. आणि त्यामुळे हळद दूध हे सर्दी, खोकला, ताप यामध्ये एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. हळदीचे दूध पचनास मदत करते. आयुर्वेदामध्ये हरिद्रा वनस्पतीचे गुणधर्म सांगताना ती उष्ण, दीपन आणि लघु सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे कटू, तिक्त, रसात्मक आहे. त्यामुळे लिव्हर फंक्शन सुधारतं आणि अर्थातच पचन सुधारायला सुद्धा मदत होते. हळदीचे दूध शांत झोप येण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या ट्रिप्टोफॅन या अमायनो ॲसिडमुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. कर्करोगाचा धोका यामुळे कमी होतो हे सुद्धा अनेक संशोधनानुसार दिसून येतं. त्यामुळे हळदीचं दूध हे आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकतो. हळदीचे दूध कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे मधुमेहासारख्या आजारामध्ये सुद्धा आपण हळद दूध वापरू शकतो. पी हळद हो गोरी असं आपण मराठीमध्ये म्हणतोच. म्हणजेच त्वचेचा रंग उजळण्यासाठी आणि नॅचरल ग्लो येण्यासाठी हळद दूध हे अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे. रक्तशुद्धीकर म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलंच आहे आणि अँटी एजिंग म्हणून सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग हा दिसून येतो. त्वचेवरचे इन्फेक्शन्स कमी करायला, जखमा लवकर भरून काढायला आणि विविध त्वचा विकारांमध्ये सुद्धा हे उपयोगी ठरते. सांधेदुखी आणि स्नायुदुखीमध्ये सुद्धा हळद दूध हे उपयोगी ठरते. हळद दूध कधी घ्यावं हा सुद्धा अनेक जणांचा प्रश्न असतो. पण आपण सकाळी किंवा रात्री कोणत्याही वेळेत हळद दूध हे घेऊ शकतो. आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आपल्याला होणाऱ्या त्रासानुसार आपण आपली वेळ ही ठरवता येते. हळद दूध हे जरी नैसर्गिक पेय असलं तरीही त्याचा त्रास होण्याची कदाचित शक्यता आहे. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक प्रकृती ही वेगळी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुमची पित्त प्रकृती असेल, ॲसिडिटी, पित्त हे वाढत असेल तर कदाचित तुम्हाला हळद दूधचा त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे कोणताही त्रास समजा तुम्हाला होत असेल
तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगात कणकण, मुकामार लागणे, सांधेदुखी, पिंपल्स, पिगमेंटेशन, त्वचेवरच्या जखमा, पाय मुरगळणे अशा अनेक गोष्टींसाठी हळदीचे दूध आपण वापरू शकतो. तुम्ही हळद दूध घेत असाल तर तुमचे अनुभव नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.